हॅलो सर. ओके, येतोय आता? हो सर. ओके, थोडं बेटर वाटतंय, नाही तर असं वाटतंय मी कोणाशी बोलतोय काय. तर मला मगाशी आवाज येत नव्हता, सॉरी. थोडासा टेक्निकल इश्यू झाल्यामुळे थोडं लेट झालं. आपण 2 मिनिटात क्विकली स्टार्ट करूया. ओके, हो सर. पुन्हा एकदा सर्वांना गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? हो हो सर. सर, आमचा आवाज येतो का सर? हा, येतोय आवाज. मगाशी येत नव्हता. माझा आवाज येतोय सर्वांना? हो सर, हो सर, क्लिअर येतोय सर. थोडासा टेक्निकल इश्यू झाला. ओके, तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता बघत आहोत. काल आपण त्या संदर्भात ह्या कायद्यात वापरल्या जाणाऱ्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत, ज्या काही व्याख्या आहेत, त्या बघितल्यात. आपला सिलेबस एकदा क्विकली आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी व्याख्या, जमिनीचे वर्ग व प्रकार. ओके, काल आपण काही जमिनींचे प्रकार बघितले. याच्यामध्ये सिलेबसमध्ये त्यांनी व्याख्या, जमिनीचे वर्ग व प्रकार, जे काही क्लासेस आणि काइंड्स ऑफ लँड्स असतील, त्याच्यानंतर जी काही जमीन असेल तिचा वापर नेमका कशासाठी केला जातोय, त्या संदर्भातल्या गोष्टी बघितल्या. ओके, त्या संदर्भातल्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि ऑलरेडी एखाद्या गोष्टीसाठी जर वापर केला जात असेल, तो बदलायचा जर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ते आपण नेक्स्ट बघणारच आहोत, की समजा एखादा लँड आहे आणि तो लँड कृषी क्षेत्रासाठी वापरला जातोय, पण जो काही त्याचा धारक आहे, म्हणजे जो काही त्याचा होल्डर आहे, त्याला जर ते कृषीच्या ऐवजी त्याच्यावर जर प्लॉटिंग पाडायची असेल, तर प्लॉटिंग पाडायचं असेल तर त्याच्यासाठी जी काय प्रोसिजर आहे, जी काही प्रोसिजर आहे तिचा वापर बदला संबंधीची प्रक्रिया, ह्या गोष्टी आपल्याला सिलेबसमध्ये त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जमीन महसूल निर्धारण, म्हणजे जमीन महसूल कोणत्या प्रकारे निर्धारित केला जातो, त्याची आकारणी कोणत्या पद्धतीने केली जाते, जमाबंदी म्हणजे काय, आणि लँड रेकॉर्ड्स असतील, त्याच्यानंतर यातले जे प्रकरण असतील त्याच्या विरुद्ध अपील असेल, त्याचा रिव्ह्यू असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये गोष्टी दिल्या आहेत. ओके, हे निस्तार पत्रक वगैरे नेक्स्ट येणार आहे. तर काल पाहिल्यामध्ये आपण सुरुवातीला जे बघितलं की 1966 हा कायदा आहे. 30 डिसेंबर 1966 पासून हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला. आपण ह्याही गोष्टी बघितल्यात की यातील बऱ्यापैकी पार्ट जो आहे, म्हणजे संपूर्ण हा कायदा संपूर्ण महाराष्ट्राला तर लागूच आहे, पण यातल्या फक्त काही मोजक्याच तरतुदी आहेत ज्या की फक्त मुंबई शहरासाठी लागू आहेत. बाकीच्या तरतुदी मुंबई शहरासाठी लागू नाही. त्यामध्ये आपण काही प्रकरण बघितले. त्याच्यातलं मग प्रकरण तुमचं 13 असेल, 14 असेल, 15 असेल, हे 3 प्रकरण 1 आणि 2 हे प्रकरण हे मुंबईला लागू आहेत, आणि काही कलम आहेत जे मुंबईला लागू आहेत. ह्या पूर्ण कायद्यामध्ये अराउंड 3 ते 7 आर्टिकल्स. काय इश्यू होते सगळा. तर याच्यामध्ये 337 कलम आहेत. त्याच्यानंतर 16 ज्या काही आहेत त्या अनुसूच्या आहेत. ओके, दिसते स्क्रीन सगळ्यांना? हो सर. ओके, 337 कलम आहेत. मराठीमध्ये ऍक्च्युली कलमच असं म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये सेक्शन आणि आर्टिकल जर इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर आर्टिकल्स, फक्त हा शब्द जो आहे इंग्लिशमध्ये तो फक्त राज्यघटनेमधले जे आर्टिकल्स आहेत त्या संदर्भात वापरला जातो, आणि बाकीच्या कोणत्याही कायद्याच्या बाबतीमध्ये सेक्शन्स हा शब्द वापरला जातो जर इंग्लिशमध्ये. बाकी कलम हा शब्द मराठीत दोन्ही ठिकाणी वापरला जातो. ओके, त्याच्यानंतर 11 त्याच्यामध्ये अनुसूच्या आहेत. त्याच्यातल्या शेड्यूल 11 शेड्यूल आहे, आणि जवळपास 16 प्रकरणं याच्यामध्ये आहेत. या 16 प्रकरणापैकी जी काय आहेत की मोजकीच प्रकरणं ही फक्त मोजक्या प्रकरणामध्ये काय केलेलं आहे की ते मुंबईसाठी त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण डेफिनेशन मध्ये काही डेफिनेशन्स बघितल्या. त्याच्यामध्ये काही फरक मध्ये आपण एक क्विकली मध्ये बघू की ज्या बिल्डिंग आहे, बिल्डिंगचे 2 प्रकार बघितले. एक
ज्याला आपण नॉर्मल बिल्डिंग म्हणतो. या बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये जी फार्म मधली बिल्डिंग आहे त्या फार्म बिल्डिंगचा समावेश होत नाही. आणि दुसरी बिल्डिंगचा टाईप आहे तो आहे फार्म बिल्डिंग. आता फार्म बिल्डिंग मध्ये मग ती जो काही कसणारा असेल तिथे किंवा ज्याची कोणाची जमिनीची मालकी असेल त्या काही गोष्टी आपण काल बघितल्या नाही. तर त्याच्यामध्ये अजून ह्या पण अशा गोष्टी येतात की शेताच्या मध्ये बांधण्यात आलेली जमीन, मग तिचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो की जे शेतातलं उत्पन्न आहे ते स्टोअर करण्यासाठी किंवा ज्या शेतकऱ्याची ती जमीन आहे ज्याची मालकी आहे तो स्वतःच्या राहण्यासाठी किंवा ज्याला ती कसायला दिली त्याच्या राहण्यासाठी वगैरे शेताशी निगडीत जे काही काम आहे त्या कामाचं स्टोरेज असेल, त्याच्यानंतर गुरोढोरं बांधण्यासाठी असेल, या सगळ्यासाठीची जी काही शेतामध्ये बांधलेली बिल्डिंग आहे तिला फार्म बिल्डिंग म्हणतात. तर ह्या दोन्हीमध्ये आपण जस्ट फरक बघितला. मग त्याच्यानंतर एक जमिनीचा जो मोठा वर्ग आपण बघितला, एक दुमाला आणि एक बिनदुमाला. ओके. तर दुमालामध्ये आपण बघितलं की ज्याच्यावरचा शासनाने रेव्हेन्यू जो काय शासन काय करतं की शासनाने पहिल्यांदा ती जमीन आहे जी काही महाराष्ट्रातली सर्व जमीन आहे याच्यामध्ये नॉट नेसेसरी जे काही आपण याच्यामध्ये लँड बघणार आहोत ती ऍग्रिकल्चरच लँड असावी अशी नाहीये. तुम्ही जिथे सध्या राहतात ती सगळ्या लँडवर काय करायचं की त्याच्यावर रिव्हेन्यू आकारण्याचा शासनाचा अधिकार आहे. तर मग त्या संदर्भामध्ये काय करतं की रिव्हेन्यू आकारण्याच्या दुमाला जमीन म्हणजे काय की ह्या संदर्भामध्ये जर शासनाने त्याचा जो रिव्हेन्यू आकारायचा आहे तो अधिकार जर त्यांनी एखाद्या याच्यामध्ये सूट दिली, त्या अधिकारातनं सूट दिली किंवा स्वतः आकारण्याचा जो अधिकार आहे म्हणजे स्वतः शासन काय करतं की शासन स्वतः दुमाला जमिनीवर काय करतं महसूल आकारणी करत नाही. ते कोणाला तरी दुसऱ्याकडे काय केलेले असतात ते हक्क हस्तांतरित केलेले असतात. ओके. तर दुसऱ्याला हस्तांतरित केलेले असतात. त्याच्यामध्ये एक ऍडिशन अजून मला नवीन गोष्ट कळाली की त्यामध्ये की याच्या आधी काही देवस्थान ट्रस्ट आहेत. ओके. काही देवस्थान ट्रस्ट असतील त्यांना याच्यावरचा महसूल आकारण्याचा अधिकार दिला जातो. मग हा महसूल त्यांनी शासनाने जमा करावा अशीतली गोष्ट नाहीये. त्याचं चांगलं उदाहरण द्यायचं झालं तरी की ज्या आधीच्या जुनामी इनामवतने असतात. ओके. त्यावरच्या महसुलाला त्या व्यक्तीला सूट दिली जाते किंवा त्यावरचा महसूल असा केला जातो की बक्षीस पात्र म्हणून ह्या पर्टिक्युलर एरियावरचे जे काही महसूल असेल त्याचा उत्पन्न तुम्ही ठेवा त्याप्रमाणे त्यांना कशी इनामे दिली जायची असेल. त्याला दुमाला जमीन असं म्हटलं. शासनाने स्वतःचा महसूल आकारण्याचा अधिकार कोणाला तरी दुसऱ्याला दिलेला आहे किंवा त्याच्यावरनं स्वतःला तो अधिकार ठेवलेला नाही त्याला दुमाला जमीन. आणि बिन दुमाला जमिनीमध्ये काय आहे की शासनाला महसूल आकारण्याचा अधिकार आहे. ओके. शासन काय करू शकतं याच्यावर महसूल आकारू शकतं. त्या जमिनीला बिनदुमाला जमीन म्हणतात. त्यानंतर आपण जमिनीची आणखी एक प्रकार बघितला तो आहे पारडी जमीन. ओके. पारडी जमीन एक बघितली आपण आणि दुसरी ओके पारडी जमीन एक बघितली आणि नंतर एक बघितली अजून वाडा जमीन. हे जे जमिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत ना आपल्या सिलेबसचा पॉइंट आहे. दुसरी आहे वाडा जमीन. ओके. आता पारडी जमीन कोणाला म्हणायचं तर पारडी जमीन म्हणजे अशी जमीन जी कल्टिवेबल लँड आहे. ओके. म्हणजे इथे काय आहे की कल्टिवेबल जी लँड आहे लागवड तिथे जिथे केलेली आहे पण गावठाणातील घराशी संबंधित इथे घर कल्टिवेबल लँड प्लस घर आहे घर प्लस लागवड केलेली जमीन त्याला काय म्हणायचं पारडी जमीन. आणि वाडा जमीन म्हणजे काय की अशी जमीन गावठाणातली अशी मोकळी जागा की जिथे काय केलं जातं की तिचा उपयोग गुरेढोरे बांधण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर पीक किंवा वैरण तुमचं जे काही फोडर असेल. ओके. पीक किंवा वैरण ठेवण्यासाठी किंवा खत वगैरे ह्या गोष्टी ठेवण्यासाठी जी जमीन वापरली जाते तिला वाडा जमीन म्हटलं जातं. पारडी जमीन मध्ये काय आहे की तिथे तुमचं घर सुद्धा आहे लागवडीखालील जमीन त्या जमिनीवर लागवड पण केलेली आणि तिथे तुमचं घर सुद्धा आहे. तर त्या अशा जमिनीला काय म्हणतो आपण पारडी जमीन म्हणतो. त्याच्यानंतर अजून एक दोन डिफरन्शिएशन बघितले आपण की एक कुळ आणि शासकीय पट्टेदार याच्यातला फरक बघितला. ओके. कुळ आणि शासकीय पट्टेदार. ओके. आता हे दोन्ही काय करतात दोन्ही मध्ये भाड्याने काय जे काही जमीन आहे ती कशी येते दोघही भाड्यानेच कसत असतात. पण दोघांमध्ये काय फरक आहे जो डायरेक्टली गव्हर्नमेंट कडून पट्ट्याने पट्टा म्हणजे आपण जो एक कॉन्ट्रॅक्ट बघितलं की जो कॉन्ट्रॅक्ट नाही किंवा ज्याला आपण लीज म्हणतो. ओके. लीजवर दोघंही काय करतात कुळ पण लीजवर घेतो आणि शासकीय पट्टेदार पण लीजवर घेतो. पण जो गव्हर्नमेंट कडनं डायरेक्ट लीजवर घेतो तो होतो शासकीय पट्टेदार. आणि जो जे काही ओरिजिनल लँडलॉर्ड असेल जो काही जमीन मालक असेल
त्या जमीन मालकांकडे तोंडी लेखापत्राद्वारे किंवा लेखी कोणत्याही याच्याद्वारे लीजवर जो जमीन घेतो त्याला कुळ म्हणतात. ओके, ह्या दोन्हीतला फरक. टिनंट आणि गव्हर्नमेंट लीज जे आपण बघितलं होतं, ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर ह्या दोन्हीमध्ये त्याच्यानंतर मग आपण गावच्या व्याख्येमध्ये काही गोष्टी बघितल्या होत्या. तर गावामध्ये फक्त गाव नाही, तर त्याच्यामध्ये गावातली जागा असेल, शहरातली जागा असेल किंवा नगरातली, ह्या तिन्ही जागेचा समावेश होतो. त्याच संदर्भात गावठाण म्हणजे काय? गावठाण किंवा गावातली जागा. तर याच्यामध्ये पण सेम गाव, शहर आणि नगर ह्या तिन्हीतल्या जागेचा समावेश या गावठाणाच्या जागेमध्ये त्याचा समावेश होतो. ओके, यातल्या ह्या काही महत्वाच्या ज्या काय आहेत त्या डेफिनेशन मी पुन्हा एकदा घेतलं. तर आपण काल पूर्ण जवळपास डेफिनेशन घेतलं, त्यात कोणाला काही हे नाही. यातला मग ज्या मेन जमिनीच्या प्रकारमध्ये एक पारडी जमीन, ही एक पारडी जमीन, वाडा जमीन, ओके, त्याच्यानंतर दुमाला जमीन आणि बिनदुमाला जमीन, हे त्यातले काही प्रकार आहेत. ओके, त्यानंतर आपण जर त्यातला पुढचं जर तुम्ही हे बघितलं की जे काही राज्य असेल त्याचं महसुली क्षेत्रामध्ये विभागणी कोणत्या पद्धतीने केली जाते. आपण 6 महसूल क्षेत्र काल बघितले की त्या राज्याचं 6 महसुलामध्ये कसं विभागणी केली जाते आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महसूल अधिकारी म्हणून कोण काम करतं. तर मग तेच तुम्हाला प्रकरण सेक्शन 4 मध्ये त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सेक्शन 4 मध्ये सगळ्या त्या बाबतीतल्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक काल बघितलेला एक आपण की साजा म्हणजे काय. ओके, साजा म्हणजे काय की 3 ते 4 गावांचा मिळून एक गावांचा गट असतो. ओके, 3 ते 4 गावाचा गट मिळून एक काय होतो, साजा तयार होतो. काल ऍक्च्युअली मी तुम्हाला साजा म्हणजे सर्कल असं सांगितलं, तर ऍक्च्युअली साजाच्या वर सर्कल असतं. म्हणजे हे 3-4 गावाचं मिळून एक साजा असतो आणि ह्या 3-4 गावाला मिळून एक तलाठी कार्यरत असतो आणि अशा ह्या 3-4 साजाचा मिळून काय तयार होतं, एक सर्कल तयार होतो. ओके, 3 ते 4 साजाचा मिळून एक काय होतो, सर्कल तयार होतो, ज्याचा हेड कोण असतो, सर्कल ऑफिसर किंवा त्याला आपण मंडल अधिकारी म्हणतो. ओके, त्याला काय म्हणतो, मंडल अधिकारी म्हणतो. ठीक, त्याच्यानंतर जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे की बाबा आपण काल एक भोगवटदार ऑक्युपंट म्हणजे काय बघितलं. तर ऑक्युपंट म्हणजे काय की जो ऍक्च्युअल मध्ये काय की भोगवटदार म्हणजे कोण की ज्याच्या नावे जमीन आहे. ओके, लिगली जो त्या भोगवटदार लिगली जो काही त्याचा अधिकारी आहे किंवा जो लिगली काय म्हणतात की ज्याच्या नावाने ती जमीन आहे त्याला आपण भोगवटदार म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय आहे की कुळ किंवा शासकीय पट्टेदार यांचा समावेश होत नाही. तर त्याच हिशोबाने आर्टिकल 29 सेक्शन 29 मध्ये काय केलेलं आहे की बाबा जे काही जमीन धारण करणार आहेत ना, त्या जमीन धारण करण्याचे प्रकार हे आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे. तर 29 मध्ये जमीन धारण करण्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर 3 प्रकारामध्ये एक आहे भोगवटदार वर्ग 1, ज्याला ऑक्युपंट क्लास 1 असं म्हणतात. हा ऑक्युपंट क्लास 1. आता ऑक्युपंट क्लास 1 भोगवटदार वर्ग 1 म्हणजे काय की असा जमीन धारण करण्याचे लँड होल्डर जो की आहे की वगैरे ज्याच्या मालक जमीन आहे ना, जमिनीचा मालक, इथे आपण त्याला 2 याच्यामध्ये जमिनीचा मालक तो कोण असतो, तो स्वतः जमिनीचा काय असतो, मालक असतो आणि ह्या जमिनीच्या खरेदी विक्रीवर, ओके, खरेदी विक्रीवर किंवा बाकी कोणत्याही गोष्टीवर शासनाचे कसलेही निर्बंध नाही, काय कसलेही रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत. ओके, अशी जमीन अशा जमिनीचा धारक की जो स्वतः त्या जमिनीचा काय आहे, मालक आहे आणि त्या जमिनीवर जमिनीच्या खरेदी किंवा विक्रीवर शासनाची परवानगीची गरज नाही किंवा त्याला कसलेही निर्बंध नाही, तो झाला ऑक्युपंट क्लास 1 भोगवटदार वर्ग 1. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे भोगवटदार वर्ग 2. ओके, ऑक्युपंट क्लास 2. तर याच्यामध्ये ऑक्युपंट क्लास 2 मध्ये काय आहे की जमीन हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये काय जे आहे, जी काही खरेदी विक्री आहे किंवा जे काही ट्रान्सफरिंग राईट आहेत ना, तर जमीन हस्तांतर जर करायची असेल, हस्तांतर करण्यासाठी त्याला काय घ्यावं लागते, गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. ओके, क्लास 1 जो काही असेल त्याला खरेदी विक्रीवर कसलेही निर्बंध नाहीयेत, त्याला कसलीही परमिशन घ्यायची गरज नाहीये. पण भोगवटदार वर्ग 2 मध्ये त्याला जर जमिनीचं हस्तांतरण करायचं असेल तर त्याला गव्हर्नमेंटची परमिशन लागते. ओके, तो त्याची खरेदी विक्री करू शकत नाही. खरेदी विक्री करायची असेल तर त्याला त्याचे काय असतं, गव्हर्नमेंटची परमिशन लागते. उदाहरण जर द्यायचं झालं तर काय असतं की जी काही भूदान चळवळ आहे बघा,
ओके. भूदान चळवळी अंतर्गत बऱ्याच जणांना काय केलेलं होतं की ज्यांना जमिनी नाहीत त्यांना जमिनींचं वाटप करण्यात आलं होतं. मग अशा जमिनींच्या मालकी हक्क जरी त्यांच्याकडे असला तरी पण त्यांची जमीन ट्रान्सफर करताना वगैरे त्यांना गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. मग त्या सर्वांचा भोगवटदार वर्ग 2 मध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आहे की शासकीय पट्टेदार. ओके. तिसरा प्रकार त्याने जो सांगितला याच्यामध्ये तो शासकीय पट्टेदार. शासकीय पट्टेदार म्हणजे काय आपण बघितलं की जे गव्हर्नमेंट कडे लीजवर गव्हर्नमेंट कडनं जी काही गव्हर्नमेंटची जमीन असेल जी लीजवर स्वतः वापरायला घेतात ते आहे शासकीय पट्टेदार. ओके. बोला. ओके. गव्हर्नमेंट लिझी जो काही शासकीय जमीन असेल किंवा जी शासनाची जमीन असेल ती भाडेपट्ट्यावर जो काही घेतो त्याला काय म्हणायचं शासकीय पट्टेदार. हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. याच्यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. ओके. हे सेक्शन 29 अंतर्गत देणार आहे की जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींचे वर्ग क्लासेस ऑफ पर्सन होल्डिंग लँड. ओके. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? नाही सर. नो सर. त्याच्यानंतरचं सेक्शन जे इम्पॉर्टंट आहे किंवा जिथे त्यांनी आपण जे शासकीय पट्टेदार बघितलं याच्या संदर्भातलंच एक सेक्शन आहे ते आहे सेक्शन 38 मध्ये. ओके. सेक्शन 38 मध्ये काय आहे की हे असे लीजवर देण्याचा अधिकार कोणाला आहे? जी काही शासकीय गव्हर्नमेंट जमीन असेल. ओके. जी काही गव्हर्नमेंट जमीन असेल किंवा जी बिनदुमाला जमीन आहे ती लीजवर किंवा पट्ट्याने देण्याचा अधिकार आहे ना हा कलेक्टरला आहे. कलेक्टर काय करू शकतो? ही जमीन ओके. ठीक आहे. फास्ट होत आहे का? हाँ सर थोड़ा. ओके. चालेल. ठीक आहे. सर थोडं हळू कारण की मग काही काही वर्ड्स ना समजत नाहीये ना म्हणून बाकी काय नाही. काय नाही. ठीक आहे. लँग्वेज जरा ऍक्च्युअली वेगळी आहे ना त्यामुळे हो. जरा कठीण शब्द आहेत. काय मला हा. ते वाटलं तिथे तुम्ही सांगा की स्पीड जर जास्त होतोय. हा slow- सर ठीक आहे कारण की एकदा कळलं की कसं समजत होतं नक्की, पण तेच जर फास्ट समज- जरी कळणार नाही ना. नाही फास्ट घेऊन मलाही कुठे जायचं नाहीये. हा तुम्हाला बरोबर. समजावं हाच आपल्या ऍक्च्युअली लेक्चरचा हेतू आहे. कारण याच्यात जे आहेत पीडीएफ तुमच्याकडे आहे ओरिजिनल तुम्ही ते वाचून करू शकता पण तो समजला पाहिजे. सर ठीक मी आहे. वाचलं तर ते नाही कळत म्हणजे ते वर्ड्स ना नाही कळत काही काही ऍक्ट्स मध्ये आय डोंट नो वाय बट नाही ऍक्च्युली ते शब्दच तसे आहेत. ते आपल्या लिगल लँग्वेज. लिगल लँग्वेज आहे त्याच्यामुळे ते लिगल लँग्वेज आहे पण आपले काही शब्द लिगली लक्षात ठेवायचे पण त्याचं सिम्प्लिसिटीमध्ये त्याला नेमकं काय म्हटलं जातं त्या हा सर गोष्टी बरोबर. करायच्या. ओके. ठीक आहे. बरं हे ऑक्युपंट कळाला. हे भोगवटदार त्याला जर तुम्ही जर फोडलं ना मराठीमध्ये की म्हणजे जे त्याचा उपभोग घेत आहे म्हणजे ज्यांनी ती जमीन धारण केलेली आहे. आता थोडासा मराठीमुळे पण इश्यू येऊ शकतो पण इंग्लिशमध्ये त्याला ऑक्युपंट म्हणजे ज्यांनी ती ऑक्युपाईड केलेली. पोझिशन हो, ओके. पोझिशन ज्यांच्याकडे आहे त्यांचे हे काय क्लासिफिकेशन दिलेलं आहे. पूर्ण लेक्चर झाल्याच्या नंतर आपण खूपदा आपल्या तोंडी 7-12 हा शब्द ऐकायला येतो. तर 7-12 मध्ये ते ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या असतात की बाबा मग हे प्रकार कोणकोणते वगैरे. मग कधी पण समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून जर एखादा उद्या तुम्ही एखादी जमीन विकत घेतात उदाहरण म्हणून आणि ती जमीन विकत घेताना तुम्ही पहिल्यांदा काय की त्याला 7-12 मागणार. ओके. 7-12 मागितल्याच्या नंतर की ऍक्च्युअली ती त्याच्या नावाने आहे की नाही जमीन हे त्याची तुम्हाला तिथे कोपऱ्याला म्हणजे हा जर एक आपण तो ऍक्च्युअल 7-12 नंतर बघणारच आहोत. असं 7-12च्या ह्या कोपऱ्याला ना तर हे क्लास दिलेले. हा जो क्लास आहे ना जो ऑक्युपंट आहे त्याचे क्लास दिलेले असतात. मग त्याच्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता की बाबा ज्याच्या नावाने ही जमीन आहे तो मला विकू शकतो की नाही विकू शकत. ओके. आणि जो मग तिथे जर असं भोगवटदार वर्ग 2 किंवा आता सहसा मराठीतच आहेत सगळे अवेलेबल. सो भोगवटदार वर्ग 2 जो काही असेल तर ती जमीन हस्तांतर करण्यासाठी गव्हर्नमेंटची परमिशन लागते. ती सहजासहजी त्याची खरेदी विक्री होत नाही. आणि जर भोगवटदार वर्ग 1 असेल तर त्याला खरेदी विक्रीला कसलेही निर्बंध नाहीये किंवा त्याच्यावर कसलेही रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत. ओके. ठीक आहे. ह्या दोन्हीचा फरक कळाला? हो हो सर. सर. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे शासकीय पट्टेदार. आता गव्हर्नमेंटकडे कसं आहे की जी कोणाच्याही नावाने जमीन नाहीये किंवा गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या काही जमिनी आहेत. तर अशा स्वतःच्या जमिनीवर जर काही गव्हर्नमेंट काम करत नसेल तर गव्हर्नमेंट काय करतं की कोणत्या कामकाजासाठी एखाद्या प्रोजेक्टसाठी
किंवा जर MIDC मधली जागा जर म्हणायची म्हटलं, MIDC मध्ये काय करतात, गव्हर्नमेंटने ऑलरेडी ती शेतकऱ्यांकडनं जमीन घेतलेली असते आणि गव्हर्नमेंट नंतर ती काय करते की प्रत्येकाला एक 99 वर्षाच्या अराउंड 99 वर्षाच्या लीजवर दिलेले असते. जे काही मोठमोठे प्रोजेक्ट असतात, मोठमोठ्या कंपन्या असतात, कधी पण बघायचं MIDC ची जागा तुमच्या आजूबाजूला जर बघितली असेल तर तिथे कधी हा प्रश्न पडलाय का तुम्हाला की बाबा ती जागा आहे ती तिथे असं त्यांचं परमनंट सेटलमेंट का नाही करत? तर कधी पण त्याला अशा पत्राचे शेडिंग असतात, टीनची शेडिंग असते, का असेल असा विचार केलाय कधी? ओके, तर ती टीन शेडिंग असल्याचे कारण की ती स्वतःच्या त्यांच्या मालकीची नसते, त्यांनी ती एकदम खूप माफक किमतीमध्ये काय केलेली असते की एकदम कमी किमतीला त्यांनी ती लीजवर घेतलेली असते आणि हे लीज 99 वर्षाचे असतात, मॅक्झिमम 99 वर्षाचे असतात. त्याच्यापेक्षा 5 वर्ष 10 वर्ष जे काही असेल ती त्या लीजवरती जमीन त्याला दिलेली असते. ह्या लीजवर जे जमीन घेतात त्यांना म्हणायचं शासकीय पट्टेदार. ओके, समजलं की जे लँड होल्डर्स आहेत हे लँड होल्डर्सचे टाईप आहेत की बाबा त्यांनी कोणत्या स्वरूपाची जमीन धारण केलेली आहे, होल्ड केलेली आहे, त्या बेसिसवर त्या लँड होल्डरचे त्या ऑक्युपंटचे हे टाईप आहेत. त्यातला मग हा गव्हर्नमेंट शासकीय पट्टेदार. तर मग अशी लीजवर जमीन कोण देऊ शकतं? तर लीजवर किंवा पट्ट्याने जमीन देण्याचा अधिकार ते आर्टिकल सेक्शन 38 मध्ये सांगितलंय की कोण देऊ शकतं? तर कलेक्टर काय करू शकतं, अशी जमीन पट्ट्याने देऊ शकतं. ओके, काय करू शकतं, लीजवर अशा जमिनी कलेक्टर देऊ शकतं. कलेक्टरला तसे अधिकार ऍक्च्युली दिलेले असतात. मग कलेक्टर ती जमीन लीजवर देताना काही अटी आणि शर्तीवर त्या गोष्टी देऊ शकतात. ओके, आणि कलेक्टरनी लीजवर दिलेल्या ह्या जमिनीलाच काय म्हणतात, शासकीय पट्टेदार म्हणतात. कळाले तिन्ही शब्द? हो सर. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आपला सिलेबसचा पॉइंट आहे की जमिनीचा उपयोग. ओके, नेक्स्ट जो सिलेबसचा आपला पॉइंट आहे तो आहे जमिनीचा उपयोग आणि त्याचा वापर, म्हणजे यूज ऑफ लँड्स आणि प्रोसिजर ऑफ चेंज ऑफ यूज. तर मग जमिनीचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो, तर त्या संदर्भातलं सेक्शन 41 काय सांगतं, तर जर एखादी कृषी कामासाठी कृषक जमीन, ज्याला शब्द आहे कृषक जमीन, ऍग्रिकल्चरल लँड असेल. ओके, ऍग्रिकल्चरल जर लँड असेल तर 41 मध्ये काय म्हणतं की जर एखादा ऍग्रिकल्चरल लँड असेल किंवा शेतीच्या कामासाठी एखादी लँड असेल किंवा शेतीच्या कामासाठी एखाद्या व्यक्तीने ती जमीन काय केली असेल, धारण केलेली असेल, तर त्यावेळेस तो काय करू शकतो की ह्या शेत जमिनीमध्ये समजा स्वतः, ओके, त्या शेत जमिनीमध्ये काय करू शकतो, स्वतःद्वारे किंवा त्यांच्या नोकरांद्वारे किंवा त्यांनी जर कोणाला लीजवर दिलं असेल तर अशा कुळांद्वारे कोणत्याही, आपण जे इम्प्रुव्हमेंट शब्द बघितला होता ना, कोणतीही इम्प्रुव्हमेंट, कोणतीही काय करू शकतात ते ह्या जमिनीमध्ये काय करू शकतात, सुधारणा करू शकतात. याच्यासाठी त्यांना कसलीही परमिशन घेण्याची गरज नाहीये. मग याच्यामध्ये ते इमारत सुद्धा उभारू शकतात. इमारत कुठली, आपण जी बघितली इमारत, तर ती जी फार्म बिल्डिंग आहे. ओके, जी फार्म बिल्डिंग आहे ती फार्म बिल्डिंग ते काय करू शकतात, तिथे उभारू शकतात. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये वेल बांधू शकतात. जमिनीच्या अधिक चांगल्या पद्धतीने हे करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकतात, ते त्याच्यामध्ये करू शकतात. कुठे, जी कृषक जमीन आहे. ओके, त्याच्यानंतर जर खाली त्यांनी काही एक्सेप्शन्स दिलेले. ओके, तर एक्सेप्शन्स कुठे आहेत, समजा मुंबई आहे, मुंबई आहे, त्याच्यानंतर पुणे आहे, नागपूर आहे. या 3 ठिकाणी काय आहेत की महानगरपालिका आहे. आता ही महानगरपालिका जरी असेल आणि ह्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, फॉर एक्झाम्पल की समजा महानगरपालिका जरी आहे, तर ह्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एखादी शेतजमीन असेल, ह्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शेतजमीन असेल किंवा ह्या महानगरपालिकेच्या हद्दीपासून 8 किलोमीटरच्या आतमध्ये जर एखादी शेतजमीन असेल आणि त्याच शेतजमिनीमध्ये जर ती कृषी कामासाठीची जमीन असेल, त्यात जर त्यांना काही इमारत वगैरे बांधायची असेल तर त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागते आणि ती परमिशन कलेक्टरची घ्यावी लागते. ओके, ह्याच पद्धतीने पुणे, मुंबई, नागपूर तर आहेच, बाकी दुसऱ्या ज्या काही महानगरपालिका, ह्या 3 महानगरपालिका सोडून बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत, ह्या महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या महानगरपालिकेच्या क्षेत्रापासून 5 किलोमीटरच्या आत, ह्या गोष्टी लक्षात नका ठेवा, फक्त एक समजण्यासाठी म्हणून सांगतो. यातले एक काय फक्त सेक्शन 41 लक्षात ठेवायचं, एक थोडस लिटल बिट जनरल नॉलेज म्हणून आपल्याशी संबंधित आहे म्हणून ह्या थोड्याशा गोष्टी सांगतो, ह्या पाठात नका करू. ओके, ठीक आहे. तर जे काही महानगरपालिका क्षेत्र आहे त्याच्या ते क्षेत्र प्लस त्याच्या क्षेत्राच्या जवळपासच्या 5 किलोमीटर मध्ये पण जर काही गोष्टी करायच्या असेल तर त्यावेळेस पण काय लागतं की त्या याच्यामध्ये परमिशन घ्यावी लागते.
एकदम थोडक्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं की जिथेही अर्बन एरिया आहे ना, ओके, आता रिसेंटलीच एक गुंठेवारी वगैरे होतं बघा, कारण ही जी जमीन आहे तर मग तिथे जर काही इमारती बांधायच्या असेल, जिथे कुठेही अर्बन एरिया असेल, त्या अर्बन एरियामध्ये जर काही, आणि अर्बन एरिया अंतर्गत म्हणजे आता रिसेंटली एखादा अर्बन एरिया झाला किंवा जुना अर्बन एरिया आहे आणि त्या अंतर्गत एखाद्याने तिथे काही बांधकाम केलं ना, त्याची शेती कामासाठी तो शेती करत आहे. मुंबईमध्ये माहित नाही, पण पुण्यामध्ये काही काही ठिकाणी अजून अशा आहेत की आजूबाजूला खूप साऱ्या बिल्डिंग आहे पण मध्ये शेती केली जाते. तर ह्या ठिकाणी जर उद्या त्यांना त्या शेतीचं पुन्हा अकृषक कामासाठी म्हणजे इमारत बांधण्यासाठी किंवा प्लॉटिंग पाडण्यासाठी जर काही करायचं असेल तर तिथे कलेक्टरची परमिशन घेणं गरजेचे आहे. ओके, हे कळालं जमिनीच्या उपयोगासंदर्भात. हो सर. ठीक आहे, सिंपल आहे की कृषी कामासाठी आपण याचा वापर बघतो की बाबा जमिनीचा वापर कशासाठी करू शकतो. 41 अंतर्गत काय म्हणतो की जर तुमची कृषी कामासाठी वापरायसाठी जर जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये काय करू शकतो, काही चेंजेस करायचे असेल तुम्हाला. चेंजेस मध्ये काय आहेत की बाबा मग तुम्हाला त्या जमिनीची मशागत करायची आहे, त्या जमिनीमध्ये समजा विहीर खोदायची आहे, पाण्याचा साठा करून ठेवायचा आहे, तर ह्या संबंधाचे कामं करण्यासाठी तुम्हाला कसली परमिशन द्यायची गरज नाही पडत. फॉर बेसिकली कशा की फार्म बिल्डिंगच्या संदर्भामध्ये. पण तेच सोडून जर एखादा अर्बन एरिया म्हणजे तुमचं मुंबई, पुणे, नागपूर किंवा उर्वरित ज्या महानगरपालिका क्षेत्र असतील, नगरपालिका क्षेत्र असतील, ह्या नगरपालिका प्लस त्याच्या अवतीभोवतीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, जर इमारती बांधायची असतील तर त्याच्यामध्ये काही करायचे असतील, सुधारणा करायची असतील तर तुम्हाला कलेक्टरची परमिशन घ्यावी लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम हे जसं बघितलं ते 41 मध्ये असंच बोललंय आणि 42 मध्ये काय म्हणतं ते, मध्ये काय म्हणतं की नॉन ऍग्रिकल्चरल साठी येणे, खूपदा येणे हा शब्द आपण बघितला की येणे केलेले प्लॉट. येणे केलेले प्लॉट म्हणजे काय की ते एखादी ऑलरेडी जे लँड असतं ना त्या लँडला की बाबा ही लँड नॉन ऍग्रिकल्चरल उपयोगासाठी केलेली आहे. ओके, जी काही आहे नॉन ऍग्रिकल्चरल उपयोगासाठी ही लँड वापरली जाते, म्हणजे तिथे शेतीशी संबंधित कोणतेही कामं केली जात नाही. तर नॉन ऍग्रिकल्चर संदर्भातले कामासाठी जी काही आहे तिथे काही पण करायचं असेल तर त्याच्यासाठी पण येणे करण्यासाठी पण कोणाची परमिशन लागते, तर ती कलेक्टरची परमिशन लागते. ओके, इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा, सेक्शन 42 मध्ये येणे संदर्भात नॉन ऍग्रिकल्चरल लँड उपयोगात आणण्यासाठी कलेक्टरची परमिशन लागते. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर एवढं काही हे नाहीये. 43 मध्ये काय म्हटलंय, 43 मध्ये ते म्हणतायत की बाबा जे काही जमिनीचा उपयोग आहे त्याच्यावर काय आणता येईल, आपल्याला निर्बंध आणता येईल, काही रेस्ट्रिक्शन्स टाकता येतील. मग रेस्ट्रिक्शन कोणत्या स्वरूपाचे, फॉर एक्झाम्पल की ओपन लँड असतो की जी कोणाच्याच मालकीची नाहीये किंवा शासनाच्या मालकीची जर जमीन असेल, ओके, गव्हर्नमेंटच्या मालकीची जमीन असेल तर त्या जमिनीवरनं मुरुम काढायचा असेल, त्या जमिनीवरचं काही कोणत्याही प्रकारचं स्वरूपाचा प्रकार असेल त्याच्यावर बांधायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर काय करू शकतो, निर्बंध शासन लादू शकतो. ओके, आणि असं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची काय करतात, चौकशी करून त्या गोष्टी काढून टाकण्याचा त्यांना अधिकार आहे. म्हणजे की जे काही अतिक्रमण केलं जातं शासकीय जमिनीवर वगैरे, तर हे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यापासून काय केलं शकतो, आपण निर्बंध लादू शकतो. ह्या 3 कलम आहेत, 41, 42 आणि 43. 41 हे कृषी उपयोगासाठी संबंधित आहे. 42 जे सेक्शन्स आहे ते सेक्शन्स कशा संदर्भात आहेत, तर नॉन ऍग्रिकल्चर लँडच्या संदर्भात आहे. ओके, आता काय झालंय की ऑलरेडी असे एक सिनेरिओ तयार झालाय की 41 अंतर्गत एखाद्याने ना की कृषी उपयोगासाठी म्हणून जमीन आहे त्याची, ओके, ऍग्रिकल्चरल यूज साठी त्याने काय केलेली की जमीन घेतलेली, पण त्याचा जर इच्छा बदलली, त्याला जर रूपांतर करायचं असेल, म्हणजे काय की ऑलरेडी त्याचं काय आहे की कृषी उपयोगासाठी जमीन आहे पण त्याला नंतर ती अकृषी उपयोगासाठी, अकृषी म्हणजे की अदर दॅन नॉन ऍग्रिकल्चरल पर्पज साठी, मग त्याच्यासाठी जर त्याला ह्या जमिनीचं काय करायचं, कन्व्हर्जन करून घ्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चरल जमीनचं येणे नॉन ऍग्रिकल्चरल जमीन म्हणून जर कन्व्हर्जन करायचं असेल किंवा एखाद्या ऑलरेडी ते नॉन ऍग्रिकल्चरल म्हणून केलेलं आहे, पण नॉन ऍग्रिकल्चरल करताना त्यांनी काय सांगितलं होतं की नॉन ऍग्रिकल्चर करताना त्यांनी नमूद करून दिलं होतं की मी इथे काय करणार आहे की बाबा प्लॉटिंग पाडणार. ओके,
नंतर त्याचा विचार बदलला की बाबा इथे प्लॉटिंग नाही, इथे मला काय करायचंय की एखादी इंडस्ट्री उभी करायची. इंडस्ट्री उभी करायची. त्याही नंतर समजा त्याला एखाद्याने समजा अकृषी कामासाठीच ओके नॉन ऍग्रिकल्चरल कामासाठीच त्याने करून घेतलंय, पण त्याच्यातल्या ज्या टर्म्स आणि कंडिशन ज्यावेळेस ठरवून दिल्या होत्या ना, ओके ज्यावेळेस कन्व्हर्जन केलेलं होतं किंवा आधी केलेलं असेल तर टर्म्स आणि कंडिशन्स ह्या त्याला काय करायच्या आहेत, त्या चेंज करायचं त्याच्यामध्ये. तर ह्या तिन्ही वेळेस सुरुवातीला समजा त्यांनी कृषी उपयोगासाठी त्याची जमीन होती ती त्याला चेंज करायची आहे अकृषी उपयोगासाठी. नंतर समजा दुसरा एक आहे की त्याची ऑलरेडी अकृषी जमीन आहे म्हणजे त्यांनी ऑलरेडी चेंज केलेली आहे, पण त्यांनी ज्या पर्पजसाठी ओके म्हणजे त्याचा पर्पज होता की सुरुवातीला मी त्याच्यावर प्लॉटिंग पाडणार आहे, त्याच्यावर वसाहत स्थापन करायची, पण त्याचा नंतर काही काळाने त्याचा विचार बदलला आणि त्याने त्याला तर जर तो पर्पज चेंज करायचा त्याला त्याच्यावर समजा इंडस्ट्री स्थापन करायची असा चेंज जर त्याला करायचा असेल ओके इथे काय झालं की त्या जमिनीचा वापरचा पर्पज बदललाय. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याला सांगितलं होतं की बाबा अकृषी जमीन वापरायची त्यावेळेस त्याला काही सर्टन टर्म्स अँड कंडिशन सांगितलं होतं. त्या टर्म्स अँड कंडिशन पण मध्ये पण त्याला काही चेंजेस करून हवे असतील आता त्याला ह्या तिन्ही वेळेस तो काय करायचा की ह्या संदर्भामध्ये त्याला हे जे वापर बदलाबद्दलची जी म्हणजे एका याच्यातून दुसऱ्या याच्यामध्ये त्याला जे करायचं ना आणि आपल्या सिलेबसचा बघा पॉइंट आहे 3 नंबरचा प्रोसिजर ऑफ चेंज ऑफ यूज ओके सिलेबस नुसारच आपण घेणार आहोत. सो त्याच्यामध्ये काय की प्रोसिजर ऑफ चेंज ऑफ यूज हा काय जो काही चेंज ऑफ यूज आहे ना ऑलरेडी एका कामासाठी घेतला होता नंतर मला तो चेंज ऑफ यूज करायचा त्याच्यासाठीची प्रोसिजर काय ती आपण आता बघणार आहोत. त्याची प्रोसिजर काय सुरुवातीला तर काय करायचं की ह्या संदर्भात असं जर मला काही चेंजेस करायचे असतील तर मग कोणाकडे अर्ज करायला पाहिजे तो जो अर्ज करायचा आहे मला तो अर्ज करायचा ऑब्विसली जिल्हाधिकाऱ्याकडे. ज्याला कोणालाही चेंज करायचा त्याला काय तो काय करेल ती आपण आता प्रोसिजर बघणार आहोत. तर असा ह्या स्वरूपाचा तो जिल्हाधिकाऱ्याकडे काय करणार अर्ज करणार. जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज केल्याच्या नंतर जिल्हाधिकारी काय करणार की 7 दिवस त्यातले हा दिवस लक्षात ठेवा ओके जो काही 7 दिवस आहे ना 7 दिवसाच्या आतमध्ये त्याला काय देईल रिसिप्ट देईल किंवा त्याला आपण अॅक्नॉलेजमेंट म्हणतो ओके की मला तुमचा अर्ज प्राप्त झाला तर 7 दिवसाच्या आतमध्ये त्याला काय देईल तो पोस्ट देईल. ठीक आहे आता ही जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज केल्यापासून किंवा जिल्हाधिकाऱ्याने 7 दिवसाच्या आत त्याला पोस्ट दिल्यापासून जर काय करू शकतात तर जिल्हाधिकारी या संदर्भातला त्याला जर वाटलं की बाबा परवानगी देता येते किंवा नाकारता येते त्यांनी तशी तो ते काय करणार त्याला परवानगी देईल किंवा काय करेल नाकारेल. तर ह्या संदर्भातली जी काय आहे परवानगी द्यायची आहे अथवा नाही द्यायची आहे त्याबाबत मध्ये सगळ्या गोष्टींचा की बाबा शासनाच्या त्या वेळेसच्या काही गोष्टी असतील सार्वजनिक कायदा सुव्यवस्था असेल सार्वजनिक आरोग्य असेल सुरक्षितता असेल त्यावेळेसच्या काही गव्हर्नमेंट रिझोल्युशन या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो काय करू शकतो परवानगी देऊ शकतो किंवा नाकारू शकतो. जर त्याने नाकारलं तर त्याला काय करू शकतो त्याला त्याने त्याचे लेखी कारण नमूद केलं पाहिजे ओके रिटर्न मध्ये त्याने काय केलं पाहिजे लेखी कारण नमूद केली पाहिजे जर नाकारलं तर. आता ही जी प्रोसिडिंग आहे तर हे अर्ज केल्यापासून किंवा 7 दिवसाच्या याच्यानंतर त्यांनी काय करायचं किती दिवसाच्या आतमध्ये हे करायचं सगळं 90 दिवसाच्या आतमध्ये काय करायचं ह्या निकालावर 90 दिवसाच्या आत ह्या अर्जावर काय करायचं त्याने निकाल द्यायचा. ठीक आहे 90 दिवसाच्या आतमध्ये याच्यावर निकाल द्यायचा. जर 90 दिवसाच्या आतमध्ये जर कलेक्टरने निकाल नाही दिला तर काय समजून येईल जर 90 दिवसाच्या आत नाही दिला त्याच्यानंतर जर त्याने दिला किंवा 90 दिवसाच्या आत त्यांनी ह्याला परवानगीही दिली नाही आणि तो नाकारलाही नाही म्हणजे त्याच्यावर काहीच प्रोसिडिंग नाही केली त्यांना सांगितले नाही की बाबा परवानगी तुम्हाला नाकारण्यात येत आहे किंवा परवानगी देण्यात येत आहे. जर नाही दिला जर काहीच केलं नाही 90 दिवसाच्या आत जर काहीच केलं नाही तर असं समजण्यात येत की तर काय समजायचं आपण परवानगी जी काही परमिशन आहे ती दिली आहे. ओके जर काहीच त्यांनी ऍक्शन नाही दिली की बाबा हा रिजेक्ट पण नाही केलं ना ऍक्सेप्ट ओके त्याच्यावर काही रिझल्टही नाही जर दिला जर काहीच केलं नाही 90 दिवसाच्या आतमध्ये तर काय समजायचं की त्यांनी काय केली आहे ती तशी आपल्याला परवानगी दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्याने. ओके आता फॉर एक्झाम्पल अशी आपल्याला कळलं की परवानगी दिली आहे त्याच्यानंतर 90 दिवसाच्या त्यांनी समजा आपल्याला परवानगी जर दिली ही परवानगी दिल्याच्या नंतर ज्या कोणाला जे काही चेंजेस केलेच असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आधी सुरुवातीला ही ऍग्रिकल्चरल लँड होती
आणि त्याला परमिशन दिली आहे की त्याच्यावर आता तुम्ही प्लॉटिंग पाडू शकता. ओके, तुम्ही इमारती म्हणजे बाकीच्या ज्या आहेत बिल्डिंग्स उभारू शकता. त्या संदर्भात त्यांनी येण्याची परमिशन दिली. ही येण्याची परमिशन ज्यावेळेस कलेक्टर देतो, तर कलेक्टरने हे काही चेंजेस करून दिलेले आहेत ना, हे चेंजेस त्या व्यक्तीने 30 दिवसाच्या आत, किती 30 डेज, 30 दिवसाच्या आत कोणाला कळवायचंय, तर ते तहसीलदाराला कळवणं बंधनकारक आहे. कोणामार्फत कळवायचंय, तर ते तहसीलदाराला कोणाला कळेल, 30 दिवसाच्या आत ग्राम अधिकाऱ्यांना. जो काही ग्राम अधिकारी असेल तो ग्राम अधिकारी मार्फत तहसीलदाराला हे काही जे चेंजेस केलेत ना, ते चेंजेस त्यांना कळवणं गरजेचं आहे. ओके, ही प्रोसिडिंग कळाली? हो सर. ठीक आहे, एकदम सोपी आहे. मला म्हणजे काय आहे, नेमके प्रोसिजर काय सांगितले की मी एका सर्टन गोष्टीसाठी वापरत आहे. फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखादी गोष्टसाठी कोणत्या तरी वेगळ्या कामासाठी वापरताय, पण तुमचा विचार बदलला आणि त्याचा दुसऱ्या कामासाठी जर जमिनीचा उपयोग करायचा असेल, तर असं नाही की आता माझी जमीन आहे, मी मालक आहे, मला वाटलं इथे आज मी काल शेती करत होतो, मला वाटलं आता मी इथं प्लॉटिंग पाडावं, तर तसं नाही चालत. ओके, याचा उपयोग असा आहे की बाबा जे काही म्हणजे हे करण्यामागे कारण काय आहे की बऱ्याच ठिकाणी जिथे अवतीभोवती जिथे काय म्हणतात की जे बिल्डर लोक आहेत ते की कृषी जमीन कमी होऊ नये, त्याचा मेन ऍक्च्युअल मध्ये जर हेतू बघायचा झाला तर कृषी जमीन कमी होऊ नये आणि सर्रासपणे प्लॉटिंग पडू नये, त्या संदर्भामध्ये एक मोठू त्याच्या मागचा होता. तर ते एका प्रकारची लँड आहे, तिला तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या लँड मध्ये तुम्हाला ती कन्वर्ट करायची, तर त्या संदर्भामध्ये कशी की तुम्हाला जे काही कलेक्टर आहे त्याची परमिशन घेणं गरजेचे आहे, ती तशी नोंद करून घेणं गरजेचे आहे. ओके, तुमच्याकडे आपण सुरुवातीला जसं मी सांगितलं होतं की रेव्हेन्यू बद्दल बोलतोय आपण, तर रेव्हेन्यू बद्दल बोलताना कसं आहे की सरसकट नाही रेव्हेन्यू लावला जात. तर फॉर एक्झाम्पल जर महानगरपालिकेमध्ये जर विचार केला तर प्रत्येकाला सरसकट नसतो. ज्याची जेवढी जमीन आहे त्याचा वापर कोणत्या पर्पज साठी केला जातो, म्हणजे रेसिडेन्शियल पर्पज आहे, इंडस्ट्रीयल पर्पज आहे, हॉस्पिटलचा पर्पज आहे, किंवा एखाद्या काय म्हणतात काय म्हणतात चांगल्या कामासाठी पर्पज असेल, त्यानुसार त्याच्यावर जमीन महसूल आपल्याला जातो. मग त्या जमिनीचा प्रकार कळला पाहिजे की बाबा ती कृषी उपयोगासाठी आहे किंवा अकृषी उपयोगासाठी. मग अकृषी म्हणजे की नॉन ऍग्रिकल्चर मध्ये पण मग ती इंडस्ट्रीसाठी वापरली जाते, कोणत्या टर्म्स अँड कंडिशन असतील त्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर मला बदलायच्या असतील, ज्याला कोणालाही बदलायचे असतील, तर त्याने एक जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करणं गरजेचं आहे. जिल्हाधिकारी हा अर्ज मिळाल्यानंतर काय करेल, 7 दिवसाच्या आतमध्ये त्याला काय करेल की एक्नॉलेजमेंट देईल. ओके, एक पोच देईल. ओके, एकतर तो देईल किंवा नाही देईल. ओके, तर अशी पोच मिळाल्याच्या नंतर मॅक्झिमम काय आहे की किंवा अर्ज केल्यापासून 90 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याने त्या संदर्भामध्ये की बाबा त्यांनी परवानगी दिली आहे की नाही दिली, तर त्या संदर्भात मग जिल्हाधिकाऱ्याकडे वेगवेगळे GR असतील, वेगवेगळ्या GRच्या अंतर्गत तो देऊ शकतो की नाही देऊ शकत, किंवा तिथली काही सार्वजनिक आरोग्य असेल, सुरक्षितता असेल, काही अटी आणि शर्ती म्हणजे देताना पण तो काय करू शकतो, काही अटी आणि शर्ती लादू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा याच्या दिली की बाबा इमारत उभारू शकता, पण 4 मजल्याच्या पुढे वर तुम्ही इमारत उभारायची नाही, ह्या अटी आणि शर्ती लादून काय करू शकतो, तो ते जमिनीचा उपयोग चेंज करू शकतो. आता जर 90 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी परवानगी दिली पण नाही किंवा नाकारली पण नाही, जर नाकारली ना तर ते काय करायचं की का नाकारली बाबा, त्याच्या मागचं कारण काय, ते लेखी कारण देणं त्यांना गरजेचं आहे. आणि जर त्यांनी दिलंही नाही, नाकारलंही नाही, तर त्यावेळेस समजून घ्यायचं की 90 दिवस होऊन गेलेत आणि 90 दिवसानंतर त्यांनी काहीच केलं नाही, तर काय समजायचं की बाबा त्यांनी आपल्याला परवानगी दिली आहे. आणि अशी ही परवानगी मिळाल्याच्या नंतर जे काही जो दिवस असेल, फॉर एक्झाम्पल आज आज माझ्याकडे तो निकाल आलाय आणि त्यांनी सांगितलं की मला जो बदल करायचा आहे तो बदल करण्यासाठी मला ती परवानगी भेटली, तर मला ही परवानगी नोंद करायला किंवा ही परवानगी मला तहसीलदाराला कळवणं बंधनकारक आहे. आणि मी हे कोणामार्फत तहसीलदाराला कळवेल, तर 30 दिवसाच्या आत ग्राम अधिकाऱ्यामार्फत तहसीलदाराला लेखी कळवेल. ओके, जर हे मी लेखी कळवलं नाही 30 दिवसाच्या आतमध्ये, तर मला काय होऊ शकतो, 500 रुपये फाईन असू शकतो किंवा जो काही आहे. जर मी हे जे कळवणं बंधनकार आहे ना, त्याला असं गेलं नाही जर कळवलं, ओके, मी त्यांना जर कळवलं नाही तर मॅक्झिमम फाईन बघा तुम्ही, मॅक्झिमम 500 रुपये काय आहे, फाईन आहे. ओके, मॅक्झिमम काय करू शकतो, असलं पाहिजे ना सगळं. आमचं पण मेन घरातच असतं, पण त्यांनीच केलं नाही. तुमचं तुम्ही करा, आमचं आम्ही. आणि गेल्या वर्षी कसं आम्हाला जायला नाही भेटलं ना.
आई आणि ठीक आहे, इथपर्यंत समजलं? इथपर्यंत काही डाऊट? हॅलो, नो स्पीड ओके? एवढी स्पीड ठीक आहे ना? हो सर. येस सर. ओके. तर हे काय बघितलं आपण, जो आपला सिलेबस मधला जो नेक्स्ट पॉइंट होता की यूज ऑफ लँड आणि प्रोसिजर ऑफ चेंज ऑफ यूज. ओके, जे काही जमीन वापर आणि जमीन वापर बदला संदर्भातली प्रक्रिया, यातले हे एवढेच इम्पॉर्टंट कलम आहेत. त्यातले कलम 41 टू 44 पर्यंत. त्यानंतरच एक 44 ए कलम काय जे आहे सेक्शन आहे 44 ए काय सांगतं की जे इंडस्ट्रीयल पर्पज साठी जर ऍक्च्युअल मध्ये जी बोनाफाईडली औद्योगिक वापरासाठी असेल ना तर त्याला परवानगीची गरज नाही. ऑलरेडी एखादी जमीन जी ना औद्योगिक वापरासाठी ठेवलेली असेल ना, जिथे औद्योगिक वापरासाठीची जमीन आहे ना त्याला परवानगीची गरज नाही. ओके, ठीक आहे. त्यानंतरचं इम्पॉर्टंट सेक्शन जे आहे ते आहे की महसूल लँड रिव्हेन्यूच्या बाबतीमध्ये आहे. लँड रिव्हेन्यू मध्ये जे काही चॅप्टर 4 मध्ये लँड रिव्हेन्यू बद्दल बोलले आणि त्यातलं जे इम्पॉर्टंट सेशन आहे ते इम्पॉर्टंट सेशन आहे ते 64. ते 64 सेशन काय म्हणतं की बाबा एखादा जो लँड आहे आणि त्या लँडवर जर काही सूट दिलेली नसेल, ओके, जी जमीन महसूल आकारण्यासंदर्भात जर सूट दिलेली नसेल तर सर्व प्रकारच्या ज्या जमिनी असतील त्या सर्व जमिनी काय आहेत महसूल देण्यासाठी काय असतात पात्र असतात. मग ती कोणतीही जमीन असो, शेतीच्या कामासाठी असो, इतर कोणत्याही कारणासाठी वापरली, इथे फक्त शेतीच्या कामासाठी वापरलेल्या जमिनीवरच आपण महसूल आकारतोय असातला भाग नाही. कोणत्याही कामासाठी एनी लँड फक्त कोणती लँड की ज्या लँडला स्पेशल काही सूट दिली असेल, ओके, किंवा स्पेशल प्रोव्हिजन काही केलेले असेल की बाबा ह्या स्पेशल प्रोव्हिजन करून सर्टन लँडवर काय की रेव्हेन्यू आकारला जायचं नाही, हे स्पेशल प्रोव्हिजनची केलेल्या लँड सोडून बाकी सर्व लँड, ऑल लँड, ओके, एनी टाइप ऑफ लँड, सर्व लँडवर महसूल आकारण्या काय आहे, प्रत्येक सर्व जमिनी ह्या महसूल देण्यास काय आहेत पात्र आहेत. यातलं हे 64 नंबर म्हणतो. ओके, आता 67 मध्ये काय म्हणतंय की जी लँड रिव्हेन्यू आहे ना तो जो आकारायचा आहे, ओके, जो त्याच्यावर लँड रिव्हेन्यू आपल्याला हे करायचं त्याची पद्धत काय असेल, ओके, त्याची रीत काय आहे किंवा त्याच्या आकारणीतला फेरफार काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपण महसूल सरसकट सर्वांवर सारखा आकारणार नाही तर मग त्याचं नेमकं हे काय काय म्हणतात ती कोणत्या प्रयोजनासाठी म्हणजे की कोणत्या याच्यासाठी ती वापरली जाते, ओके, त्या लँडचं प्रयोजन काय आहे, यूज काय, त्या यूज बेसिसवर काय केलं जाईल ते लँडवर काय केलं जाईल त्यानुसार त्याच्यावर महसूल आकारला जाईल. लँड यूज नुसार काय केलं जाईल की त्याचा रिव्हेन्यू ठरवला जाईल. ओके, मग ती शेतीच्या कामासाठी आहे, निवासाच्या कामासाठी आहे, उद्योगधंद्याच्या कामासाठी आहे, व्यापाराच्या कामासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी त्यानुसार ते असेल. आणि याच्यामध्ये त्यांनी अशी तरतूद केली की आधी शेतीच्या कामासाठी होती तर त्यावेळेसचा महसूल वेगळा आणि नंतर जर तिचं दुसऱ्या कामासाठी जर चेंज करण्यात आलं म्हणजे नंतर ती निवासासाठी वापरण्यात आली तर तो कसा असेल ती आकारण्यातला फेरफार करता येईल आपल्याला, त्याच्यामध्ये काय करता येईल बदल करता येईल. म्हणजे सुरुवातीला समजा सर्टन अमाऊंट असेल ती कमी असेल आणि नंतर तुम्ही निवासासाठी वापरता तर त्याच्यानंतरची अमाऊंट कशी असेल ही जास्त असेल. ओके, आता हा जो लँडवर रिव्हेन्यू ठरवण्याचा अधिकार कोणाला इथे कलेक्टरला खूप जास्त महसुलातले अधिकार आहेत. ओके, डिस्ट्रिक्ट लेवलला आणि होल अँड सोल जे ऑथॉरिटी आपण म्हणतो तर कलेक्टरलाच काय आहे की हे महसूल ठरवण्याचा अधिकार आहे. आणि किती वर्षाच्या मुदतीकरता हे अशी प्रकारची ते आकारणी करू शकतात तर ते 99 वर्षाच्या मुदतीसाठी म्हणजे 68 अंतर्गत त्यांनी काय दिलेलं की मॅक्झिमम 99 इयर्स साठी ते काय करू शकतात अशा प्रकारची आकारणी करू शकतात. ओके, करण्याचा अधिकार कोणाला कलेक्टरला. ओके, इथपर्यंत काही डाऊट कोणाला?
नो सर. तर हे झालं आपलं यूज ऑफ लँड अँड प्रोसिजर ऑफ चेंज ऑफ लँड बद्दल. त्याच्यानंतर लँड रेव्हेन्यू बद्दल फक्त 2-3 कलमच इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला त्याच्यावर ऍज पर दुसरा काही क्वेश्चन त्याच्यावर जास्त तयार होणार नाहीये. नंतरचा जो इम्पॉर्टंट आहे असेसमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू. ओके, शेत जमीन असेल किंवा जमीन महसुलाची आकारणी असेल किंवा जमाबंदी. खूपदा आता हा शब्द थोडासा शब्द हा काय आहे, चॅप्टर पण लिहून घ्या. चॅप्टर जो आहे ना हा 6 जो सिलेबसला धरून आहे की जमीन महसूल आकारणी, हे जी काय महसुलाची आकारणी व जमाबंदी. आकारणी म्हणजे काय, असेसमेंट. ओके, आणि जमाबंदीचा अर्थ आहे सेटलमेंट. आता असेसमेंट म्हणजे काय, आकारणी म्हणजे काय, आपण जे बघितलं की जी काही लँड आहे तर ह्या लँडला रिव्हेन्यू ठरण्यासाठी जी काही आकारणी करायची, त्याची जी असेसमेंट करायची आहे तर ती कोणकोणत्या बेसिसवर केली जाते. ओके, त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या गोष्टी असतील. म्हणजे मग तो क्लास ऑफ लँड असेल तर क्लास ऑफ लँड मध्ये त्यांनी काही क्लासेस दिलेले आहेत. ओके, तिथे जो सेक्शन आहे सेक्शन 90, डायरेक्टली सेक्शन 90 वर आपण जात आहोत. ओके, सो इम्पॉर्टंट सेक्शन 90 मध्ये त्यांनी क्लास ऑफ लँड दिलेले आहेत. ओके, ते क्लास ऑफ लँड मध्ये कोणकोणते जमिनीचे क्लासेस आहेत. आपल्या क्लासेस अँड काइंड ऑफ लँड मध्ये सिलेबसचाच तो पॉइंट आहे. तर क्लास ऑफ लँड मध्ये काय येतं की तुमची ड्राय लँड असेल, ड्राय लँड म्हणजे कोरडवाहू, जी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, तिला आपण कोरडवाहू शेती म्हणतो. वर्कस असेल, ठीक आहे, वर्कस शब्द आहे, एक जमिनीचा प्रकार आहे. त्याच्यानंतरची आहे भाताची किंवा ज्याला आपण पॅडी लँड म्हणतो, की अशी लँड की ज्याच्यावर पॅडी किंवा राईस. ओके, भाताची जमीन असेल किंवा मग बागायती जमीन करणाला म्हणायची की जिला पाण्याचे सोर्सेस म्हणजे स्वतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून नाही, पण जिथे फळबागा घेतल्या जातात, ज्याला गार्डन आपण म्हणतो. गार्डन त्यांनी ऍक्च्युली इंग्लिश मध्ये नाव दिलं. बागायती जमीन जी आपण म्हणतो, तर बागायती जमिनीवर कसं जिथं फळबाग लागवड केलेली असते किंवा जिला 12ही महिने काय पाणी अवेलेबल आहे, वॉटर अवेलेबल आहे, हे इथे त्यांनी क्लासेस ऑफ लँड दिलेले. ओके, तर ह्या क्लासेस ऑफ लँड नुसार काय केली जाईल की त्याची आकारणी केली जाईल. जी काय आहे ती त्याची काय केली जाईल की आकारणी केली जाईल. आता सेटलमेंट किंवा जमाबंदी. आता जमाबंदी, आता ही आकारणी करताना ते काय करतील, काही फॅक्टर कन्सिडर करतील, वेगवेगळे फॅक्टर कन्सिडर करतील की बाबा जमिनीचा आकार कसा आहे, त्याच्या भोवतीचं क्षेत्र कसं आहे, ड्राय लँड आहे, वर्कस आहे, पॅडी आहे, बागायती जमीन आहे. ओके, त्याच्यानंतर हवामान कोणत्या प्रकारचं आहे. ओके, जमिनीची वैशिष्ट्य काय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय करेल की तो रेव्हेन्यू ठरवला जाईल. काय ठरवला जाईल, तो आकारमान ठरवला जाईल. आता ही ठरवण्याची जी प्रोसिजर ही काय आहे, महसुलाची आकारणी ठरवण्यासाठी एखादी जर काही जी प्रोसिजर लावली जाते आणि त्यातनं जे काही ठरवलं जातं त्याला जमाबंदी म्हणतात. थोडस समजण्यास डिफिकल्ट आहे. तर सेटलमेंट, जमाबंदी म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल असा हा एक एरिया आहे, झोन आहे. ओके, या झोन अंतर्गत वेगवेगळ्या काय आहेत की वेगवेगळ्या गावाच्या जमिनी आहेत. आता वेगवेगळ्या गावाच्या जमिनी आहेत, त्या प्रत्येकाच्या एक रिव्हेन्यू काय केला जातो, हा जो रिव्हेन्यू आहे हा रिव्हेन्यू ठरवला जातो, त्याची काय केली जाते, आकारणी केली जाते. आणि ही आकारणी करताना जे वेगवेगळे फॅक्टर कन्सिडर केले जातात ना, हे सगळे फॅक्टर आणि या सगळ्या प्रोसिडिंगला काय म्हणतात, जमाबंदी म्हणतात. समजलं का? जमाबंदी थोडस समजायला डिफिकल्ट आहे. समजलं? आय होप सो. हो सर. ओके, तर सेटलमेंट केली जाते. ओके, सर्टन म्हणजे याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जमाबंदीचं काय की बाबा सर्टन महसूल ठरवलं जातं. तर त्याच्या आधी काय होतं की आपला जो परमनंट सेटलमेंट टाईप जे बघितलेत ना आपण. ओके, परमनंट सेटलमेंट म्हणजे कायमधारा पद्धती. कायमधारा पद्धती म्हणजे कसं होतं की 30 वर्षापर्यंतचा जो महसूल आहे ना तो असा ठरवला गेला होता. सेटलमेंटची डेफिनेशन काय त्यांनी म्हटले की जमीन महसुलाची आकारणी ठरविण्यासाठी
एखाद्या प्रदेशात चालवलेल्या कामकाजातून निष्पन्न झालेली कार्यवाही. ओके, काय म्हणतात की ही जी आकारणी ठरवण्यासाठी आहे ना, एखाद्या प्रदेशात चालवलेल्या कामकाजातून जी काही निष्पन्न झालेली कार्यवाही असेल, जी काही प्रोसिजर असेल, त्या प्रोसिजरलाच काय म्हणतात, सेटलमेंट म्हणतात. ओके, जमाबंदीची थोडी डेफिनेशन समजण्यास अवघड आहे. ओके, आय होप सो क्लिअर झाली असेल. ओके, ठीक आहे, घ्यायचं पुढे. तर आता ही जी जमाबंदी आहे ना, ती जमाबंदीचा मग तो अंदाज एक घेतला जातो. एक काय केलं जातं की ती एक प्रोसिडिंग केली असते. मग काय की असा जो आराखडा ठरवला, याची जी प्रोसिडिंग काय असते की जमाबंदीच्या बाबतीमध्ये, तर मग ती आकारणी निर्धारित करताना मी जसं बघितलं की जमिनीचा काय काही घटक आहेत त्यांनी, की मग त्याच्या जवळ लागून बाजार असेल, दळणवळण असेल, त्या सगळ्या गोष्टींचा काय केलेला जातो, त्याच्यामध्ये आढावा घेतला जातो आणि एक कागद तयार केला जातो. आणि तो कागद काय केला जातो, कागद कलेक्टरकडे सुपूर्द केला जातो की ह्या एरिया अंतर्गत एवढा एवढा महसूल आपल्याला निघणार आहे. आणि कलेक्टर काय करतो की तो जो कागद आहे, कलेक्टर हा कागद प्रत्येक गावामध्ये काय करतो, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये त्याची एक प्रत लावली जाते. आणि मग त्याच्यावर काय केलं जातं की हरकती मागवल्या जातात. म्हणजे जर कोणाला वाटलं की हा जो आकारलेला महसूल आहे तो खूप जास्त आहे, तर त्या संदर्भामध्ये तो काय करतो की ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा करून एक फायनल सेटलमेंट केली जाते. त्याला काय म्हणतो आपण, मग शेवटी काय करतो, एक फायनल ड्राफ्ट करतो, त्याला आपण फायनल सेटलमेंट ठरवतो. फायनल सेटलमेंट केली जाते आणि मग ती जमाबंदी केली जाते. आता ह्या स्वरूपाची जी जमाबंदी आहे तिची मुदत किती आहे, तर सेक्शन 93 मध्ये ती मुदत जी दिलेली आहे, अशा स्वरूपाची जमाबंदी ही 30 वर्ष. ओके, 30 वर्षापर्यंत काय राहते, अंमलात राहील. आणि ही 30 वर्षाची मुदत जरी संपली तरी नवीन जमाबंदी अंमलात येईपर्यंत हे चालू असतं. म्हणजे 30 वर्षापर्यंत काय असते, ही सेटलमेंटची मुदत असते. आणि नवीन सेटलमेंट लागू व्हायच्या आधीपर्यंत ही कंटिन्युअसली काय असते, चालू असते. ओके, इथे फक्त काही सेशन लक्षात ठेवा. सेशन 90, सेशन 93, सेशन 90 मध्ये महसूल आकारणी आणि जमाबंदी बद्दल बोललेलं आहे. ओके, तर जमाबंदी ठरवताना त्यांनी काही गोष्टी आहेत आणि त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो क्लास ऑफ लँड. क्लास ऑफ लँड मध्ये त्यांनी की असा प्रश्न तयार होऊ शकतो इथे की बाबा ह्या कायद्या अंतर्गत लँडचे कोणकोणते क्लास सांगितलेले. त्यांनी उदाहरणादाखल दिलेले की वर्कस असेल, कोरडवाहू असेल, भाताची जमीन असेल किंवा बागायती असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि जमाबंदी म्हणजे काय की जमीन महसुलाची ही आकारणी ठरवण्यासाठी एखाद्या प्रदेशात चालविलेल्या कामकाजातून जी काही निष्पन्न झालेली कार्यवाही असेल, जी काही त्यांचं फायनल एखादं एक प्रोसिडिंग त्यांनी ठरवली असेल, तर त्या सगळ्यांना काय म्हणतात की सेटलमेंट म्हटलं जातं. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? नो सर. ओके, नाही सर. स्पीड ओके आहे, समजताय? कुठे म्हणजे जिथे कुठे डिफिकल्टी आली, कुठे स्पीड वाटते तर मला सांगा. ओके, हो सर. तर नेक्स्ट जो सिलेबसचा आपला पॉइंट आहे, तो सिलेबसच्या पॉइंट मध्ये काय दिलेलं त्यांनी की लँड रेकॉर्ड्स. ओके, सिलेबस मध्ये काय मेन्शन केलं त्यांनी, लँड रेकॉर्ड्स. तर लँड रेकॉर्ड कोणत्या याच्यात दिलेले आहेत त्यांनी? लँड चॅप्टर रेकॉर्ड 10. ओके, चॅप्टर 10 मध्ये लँड रेकॉर्ड्स आहेत. आपल्या सिलेबसचा पॉइंट आहे. चॅप्टर 10 मध्ये काय दिलेले आहेत त्यांनी, लँड रेकॉर्ड्स. हे तुम्ही ऍटलीस्ट जो सिलेबसचा पॉइंट मेन्शन केला ना, ते कोणत्या चॅप्टर मध्ये देण्यात आलेले, याच्यावर पण ह्या स्वरूपाचा एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. तर वेगवेगळे काय असतात, लँड रेकॉर्ड आहेत. ओके, मग लँड रेकॉर्ड असतात, त्याच्यानंतर काय गाव नमुना असतात. उदाहरणामध्ये जायचं झालं तर 21 प्रकारचे, ओके, 21 टाईपचे काय 1 ते 21 पर्यंतचे काय असतात, टाईपचे काय असतात, वेगवेगळे रेकॉर्ड असतात.
हे लँड तर आहेत, वेगवेगळे गाव पातळीला काय केलेलं असतं, रेकॉर्ड असतं. हे तलाठ्याकडे असे रेकॉर्ड असतात. तर तुम्ही त्यातलंच आपण जे ऐकतो तर त्यातला जो आहे ना गाव नमुना, आपण त्याला असं म्हणतो गाव नमुना 7 आणि 12. जो 7-12 शब्द आपण ऐकतो ना, तर हे त्यातलाच एक गाव नमुना प्रकार आहे. तर गाव नमुना 7 मध्ये काय असतं की गाव नमुना 7 मध्ये की त्या त्या जमीन मालकाचं, त्या गाव नमुना 7 मध्ये काय असतं, जमीन मालकाचं नाव आणि त्या जमीन मालकाने धारण केलेलं क्षेत्र. त्या जमीन मालकाने नेमकं क्षेत्र किती धारण केलेलं आहे. ओके, म्हणजे याच्या नावावर किती एकर आहे, एकर किंवा हेक्टर. एकर हेक्टरचे माहिती आहेत का? त्याचे बेसिक युनिट आहेत. बेसिक युनिट मध्ये काय असतं की सगळ्यात जो असतो गुंठा. गुंठा नाव कसं पडलं माहितीये का? त्यावेळेसचा जो सुरुवातीचा मोजणी अधिकारी होता ना ब्रिटिश काळामध्ये, तो गुंटूर नावाचा एक अधिकारी होता आणि त्या गुंटूरवरून त्याने ती मोजणी केली होती जमिनीची मोजमाप करताना, आणि त्या गुंटूरवरनं ते गुंठा असा शब्द पडला आणि त्याचा पुढे अपभ्रंश होऊन काय झाला, गुंठा. हा गुंठाचे एक गुंठा म्हणजेच काय, एक आर आपण त्याला म्हणतो. ओके, एक आर जो अराउंड काय असतो 33 बाय 33 फुटाचा. असा हा 33 बाय 33 फुटाचा जो काही प्लॉट असतो त्याला एक गुंठा जमीन म्हणतात. ठीक आहे. आणि अशा ह्या 40 गुंठा किंवा ज्याला 40 आर, या 40 आर चा मिळून काय होतो, 1 एकर. 1 एकर. ओके, 40 गुंठ्याचं मिळून काय होतो, 1 एकर तयार होतो. आणि 100 गुंठा किंवा 100 आर किंवा त्याला आपण 2.5 एकर मिळून काय होतो, 1 हेक्टर. ठीक आहे. इंटरव्ह्यूला याच्यावर विचारल्याचे चान्सेस सगळ्यात जास्त राहतात. बऱ्याच जणांना हेच माहिती नाही. ओके, हा फरक समजला. ठीक आहे. तर 2.5 एकरचा मिळून काय होतो, 1 हेक्टर होतो. म्हणजेच तो 100 गुंठा किंवा 100 आर जमिनीचा मिळून काय होतो, 1 हेक्टर होतो. आणि जे 1 हेक्टरच्या खालचे शेतकरी आहेत, बिलो 1 हेक्टर जे फार्मर्स असतात त्याला काय म्हणतो आपण, कोणते फार्मर्स म्हणतो, सीमांत शेतकरी किंवा ज्याला आपण मार्जिनल म्हणतो. ओके, बऱ्याच वेळा मार्जिनल लँड होल्डर, उद्या समजा तुम्ही झाला अधिकारी आणि खूपदा बघा ज्या योजना आहेत त्या सहसा सीमांत आणि लघु, मार्जिनल आणि स्मॉल लँड होल्डर साठी लागू असतात. ओके, मग त्याच्यामध्ये कोणाला समजायचं की बाबा जो बिलो 1 हेक्टर पेक्षा खाली तो मार्जिनल लँड होल्डर, 2 हेक्टरच्या खाली जो आहे तो काय झाला, स्मॉल लँड होल्डर. त्याच्यानंतर 2 to 4 हेक्टर ज्याच्याकडे जमीन असेल तो काय झाला, मीडियम. आणि मोर दॅन 4 जो असेल, ओके, मोर दॅन 4 हेक्टर पेक्षा ज्याच्याकडे लँड होल्डिंग असेल तो काय झाला, लार्ज. ठीक आहे. तर कधी पण योजना वाचताना सगळ्यात पहिल्यांदा 2-3 गोष्टी लक्षात ठेवायची की ती योजना नेमकी कोणाला लागू आहे. ठीक आहे. ती योजना नेमकी कोणाला लागू आहे. तर मोस्ट ऑफ द योजना ह्या मार्जिनल आणि स्मॉल लँड होल्डर्सला लागू असतात. ठीक आहे. ह्या कन्सेप्ट कळाल्या, थोड्याशा ऑफ द रेकॉर्ड म्हणजे आपल्या ह्याला आहेत पण आपल्या तेवढ्याच महत्वाचे आहेत. ह्या मेजरमेंट संदर्भातलं कळालं का? हो सर. ओके, ठीक आहे. तर हे जे वेगवेगळे अभिलेख बघितले आपण, ओके, तर आपण लँड याच्यामध्ये काय केलं जातं की सुरुवातीला आता महसूल आकारायचा आहे, तर महसूल आकारण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित असलं पाहिजे ना की पूर्ण याच्यावर काय म्हणतात की जमीन कोणाकडे किती आहे, जमिनीमध्ये काय काय गोष्टी आहेत. तर मग त्या लँड रेकॉर्ड मध्ये आपण गोष्टी बघितल्या, लँड रेकॉर्ड मध्ये काय काय गोष्टी येतात की त्याच्यामध्ये तुमचे मॅप्स आहेत. ओके, त्यांचे नकाशे असतात, त्याचे आराखडे असतात, कुठून कशी जमीन आहे त्यानुसारच ते पहिल्यांदा लँड रेकॉर्ड असेल, त्यानंतरच आपण काय करता येईल त्याच्या बाबतीमध्ये त्या ह्या करतात. आता ह्या लँड रेकॉर्डच्या बाबतीमध्ये जे काही भूमी अभिलेख आहेत त्याच्या डिपार्टमेंट मधली आपण काय बघणार आहोत, इथे हायरार्की बघणार आहोत. कारण आपण जे अपील बघणार आहोत पुढे. ओके, याच्या आधी आपण महसूल मधली जो काही हायरार्की ती बघितली होती. आता या लँड रेकॉर्ड मधली हायरार्की काय आहे तर ती बघणार आहोत. तर
एकदम इथे ज्यावेळेस राज्य लेवलला ना लँड रेकॉर्डच्या बाबतीमध्ये त्यांनी असं येतो. स्टेट लेवलला लँड रेकॉर्डच्या बाबतीमध्ये कोण असतो? तो असतो सेटलमेंट कमिशनर आणि डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड. याला आपण दोन्हीमध्ये पण लिहितोय तुम्ही, जमाबंदी आयुक्त आणि संचालक हे नोट डाऊन करून घ्या. अभिलेख त्यालाच काय म्हणतो आपण? सेटलमेंट कमिशनर. हे शॉर्ट फॉर्म मध्ये देतो का? पूर्ण नाही. सेटलमेंट कमिशनर अँड डिरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड. हा कुठे एकदम स्टेट लेवलला असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की स्टेटला काय केलेलं आपण वेगवेगळ्या विभागामध्ये, डिव्हिजन मध्ये, ओके, किंवा ज्या डिव्हिजन मध्ये कन्सिडर केलं विभाग असतील. आपण 6 महसुली विभाग बघितले, तसे याचे डिव्हिजन मध्ये कन्वर्जन. तर ह्या विभागावर कोण असतो? तर इथे कोण असतो? उपसंचालक. उपसंचालक भूमी अभिलेख. आपल्या एमपीसी द्वारे पद भरताना बघा खाली तुम्हाला त्या पदांचा समावेश त्याच्यामध्ये होताना दिसतो. तर बऱ्याच वेळाना नेमकं त्यांचं काम काय असतं? तर लँड रेकॉर्डिंग मध्ये काय होतं की ह्या सगळ्या रेकॉर्ड ठेवण्याचं काम जे आहे सगळं, तर त्या संदर्भामध्ये काम होतं. उपसंचालक अभिलेख याला आपण डेप्युटी डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड सांगतो. डिव्हिजन जरा थोडं साईडला लिहितो. इथपर्यंत नोट डाऊन केलं? हो सर. ओके. त्याच्यानंतर जो जिल्हा लेवल आहे आपण बघितलं, जिल्हा लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला कोण असतात? जिल्हा अधीक्षक. भूमी अभिलेख. ज्याला आपण काय म्हणतो? सुप्रिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड्स. ओके. सुप्रिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड. ओके. ते काय झालं? जिल्हा लेवलला. ओके. इथपर्यंत नोट डाऊन केलं? इथे खाली ते नाहीये अवेलेबल स्क्रीन. हो सर, केलं. ठीक आहे. तर याच्यानंतर तालुका लेवलला कोण असतं? जिल्हा अधीक्षक जिल्हा लेवलला असतो. आणि याच्यानंतर जो येतो तो तालुका लेवलला. तालुका लेवलला कोण असतो? उपाधीक्षक, ज्याला आपण डेप्युटी सुप्रिटेंडंट म्हणतो. ओके. सुप्रिटेंडंट. ओके. डेप्युटी सुप्रिटेंडंट हा तालुका लेवलला काय असतो? हे सर्व काय लँड रेकॉर्ड मधली हायरार्की. ओके. तर सुरुवातीला ज्यावेळेस हा कायदा मंजूर झाला ना, त्यावेळेसच काय केलं की सगळे जे काही लँड रेकॉर्ड्स आहेत, म्हणजे जर कोणाला ओरिजिनल कोणत्या लँडवर ना, आता जे काही सगळे रेकॉर्ड, एक ओरिजिनल लँड रेकॉर्ड जे आहेत ना, ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ते ओरिजिनल लँड रेकॉर्ड ठेवलेले असतात. ओके. आणि असे लँड रेकॉर्ड्स तुम्ही जाऊन त्यांना मागू शकता. त्याची एक सर्टन फी असेल, ती सर्टन फी घेऊन तुम्ही ते लँड रेकॉर्ड, ओरिजिनल लँड रेकॉर्ड जर तुम्हाला बघायचे असतील, कारण आपल्याला जे आता रेकॉर्ड्स दिलेले असतात हे त्या कुठेतरी आधी सुरुवातीला त्यांनी जे कलेक्ट केलेत ना लँड रेकॉर्ड, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ते असतील, त्याद्वारे ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काय केलेले असतात, असे ठेवलेले असतात. ओके. ठीक आहे.
नंतरच्या काही एक दोन कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आज बघू आपण, आणि नंतर मग उद्या आपण याचा जो एंड आहे, अपील असतील त्याच्यातल्या पुनर्निरीक्षण किंवा पुनर्विलोकन कोणत्या पद्धतीने केलं जातं, जो आपल्या सिलेबसचा शेवटचा पॉइंट आहे, त्या गोष्टी आपण बघणार आहोत. यातल्या काही एक दोन कन्सेप्ट ज्या राहिलेल्या आहेत की जास्त सरळ सरळ नाही आहेत त्यांनी दिलेलं, तर त्या कन्सेप्ट आपण बघू. त्या शब्दांचा अर्थ काय. आता एक जमीन असते ती गायरान जमीन म्हणून आहे. ओके, आपण जे वेगवेगळ्या जमिनींचे प्रकार बघितले त्यातली एक जमीन आहे गायरान जमीन. तर गायरान जमीन कोणाला म्हणायचं की जे काही गावातले गुरढोर आहेत ना, ओके, गावातल्या गुरढोरांना चरण्यासाठी जी जमीन राखीव ठेवली जाते ना, त्यांना गायरान जमीन म्हणतात. ओके, इज फॉर द फ्री पाश्चरेज, म्हणजे एकदम फ्री मध्ये असते ही. अशी एक मोकळी जागा ठेवली जाते की जिथे गावातले गुरढोरं काय करू शकतात, जे काही दूध दुभते जनावरे आहेत त्यांना चरण्यासाठी ही जमीन ठेवलेली असते, तिला काय म्हणायचं, गायरान जमीन. समजलं. आता आपण जमिनीच्या बघितल्या ना, तर त्या कुठे ना कुठे एक तर सरकारी मालकीच्या आहेत. ओके, सरकारी मालकीच्या आहेत जमिनी, नाहीतर स्क्रीन दिसते. हो सर. ओके, स्क्रीन हे इथे बघा काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर काय आपण ज्या जमिनी बघितल्या, तर त्या जमिनीमध्ये काय असतं की एकतर काय असतं की ती दुमाला आहे किंवा बिनदुमाला, त्याच्यामध्ये पण ती समजा ऑक्युपंट 1 कडे असेल, ऑक्युपंट 2 कडे असेल, किंवा शासकीय पट्टेदाराकडे असेल, पण अशी जमीन जी कोणाच्याच नावे नाहीये. ओके, कोणाच्याही नावे नाहीये, कोणा किंवा बोगोट्यामध्ये नसेल. ओके, तर अशा संदर्भातल्या जमिनीच्या बाबतीमध्ये एक काय कार्यवाही करायला पाहिजे किंवा त्या जमिनीचं काय करायचं, जी भोगवट्याच्या खाली नाहीये जमीन, त्या जमिनी संदर्भात काय गोष्टी करायला पाहिजे, तर त्याच्या संदर्भात कलेक्टर काय करतो, निस्तार पत्रक म्हणून शब्द आहे, निस्तार पत्रक. ओके, हा जो निस्तार पत्रक आहे तो सेक्शन 161 मध्ये निस्तार पत्रक म्हणून आहे. सेक्शन 161 मध्ये काय आहे की त्या निस्तार पत्रकाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, की त्याचं एक निस्तार पत्रक म्हणून, त्याचं हे सेक्शन लक्षात ठेवा, निस्तार पत्रक, की बाबा मग या निस्तार पत्रकामध्ये काय काय तरतुदी करायच्या असतील किंवा काय करू शकतो त्याच्यामध्ये, तर काय करू शकता येतं ह्या निस्तार पत्रकामध्ये, काय देतात ते, काय करतो कलेक्टर, की गावातील गुरे चारण्यासाठी काही अटी आणि शर्तीवर काही परवानगी देऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर काय करू शकतात ते, की कोणाही रहिवाशाला काही अटी आणि शर्यतीवर लाकूड असेल, इमारती असेल, किंवा सरपण किंवा जंगलातील इतर कोणतेही उत्पन्न असतील, त्याच्यानंतर मुरुम असेल, कंकर असेल, वाळू, माती, चिकन माती, त्या जमिनीतली दगड असतील, कोणते दुय्यम खनिज, त्यामिती, ओके, ह्या सगळ्या गोष्टी त्या निस्तार पत्रकामध्ये तो काय करतो, की नोंद करतो की याचा काय कशा पद्धतीने उपयोग करायला पाहिजे. ओके, याचा कोणत्या पद्धतीने उपयोग करायला पाहिजे ते त्या निस्तार पत्रकामध्ये दिलेलं असतं. हे निस्तार पत्रक म्हणजे काय, की अशी जमीन, की ज्या जमिनीचं काय आहे की कोणाचाही हक्क नाहीये, ज्या जमिनीवर कोणाचाही हक्क नाहीये, आणि त्या जमिनीचे हक्क कोणत्या प्रकारे द्यायचे त्या संदर्भामध्ये एक निस्तार पत्रक तयार केलं जातं. त्याच्यासाठीचं सेक्शन 161 आहे. त्या निस्तार पत्रकामध्ये मग काय बाबी केल्या जातात, की बाबा मग एक टर्म्स अँड कंडिशनवर, किंवा त्याच्यातले जे काही लाकूड असेल, सरपण असेल, मुरुम असेल, वाळू असेल, चिकन माती असेल, ती कशी कोणत्या अटी आणि शर्तीवर, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय केलेल्या असतात, ऍड केलेल्या असतात. निस्तार पत्रक कळालं. येस सर. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतरची एक जी म्हणजे सिलेबस मध्ये मेन्शन नाही पण ज्याच्यावर प्रश्न विचारल्याचे चान्सेस जास्त आहेत, तो आहे वाजिब उल अर्ज. ओके, काय आहे, वाजिब उल अर्ज. आता वाजिब उल अर्ज म्हणजे काय, की एखादी जमीन, पुन्हा ओके,
जी कोणतीही जमीन किंवा पाणी असेल, एखादा पाण्याचा भाग असेल, ती राज्य शासन किंवा एखाद्या स्थानिक जी काही लोकल ऑथॉरिटी त्याच्या मालकीची नसेल किंवा ज्याच्यावर कुठलीही नियंत्रण किंवा व्यवस्था केली जात नसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुमच्या गावाच्या लगत किंवा एखादी जमीन आहे की ज्याच्यामधनं पाणी जात आहे. ओके, त्या जमिनीवरनं पाणी जात आहे आणि शासनाने त्याच्यावर काही अशा गोष्टीही केलेल्या नाहीये. म्हणजे सध्या ती शासनाच्या मालकीची पण नाहीये आणि कोणाच्या मालकीचीही नाहीये किंवा शासनाने त्याच्यासाठी काही स्पेशल किंवा तिथल्या काही गोष्टीच्या बाबतीमध्ये कसलेच काही अधिकार कोणाला दिलेले नाही. तर त्यावेळेस काय करेल, जेवढं लवकर होईल तेवढं काय करेल जिल्हाधिकारी, तर अशा जे काही जिथे पाणी आहे ना, पाणी असेल, जर पाणी वगैरे असेल तर त्यातली जे काही पाटबंधाऱ्याबाबतचे हक्क असतील किंवा मच्छीमाराचे हक्क आहेत ना, त्याच्यासाठी प्रत्येक गावानुसार काय करेल, एक रिवाज ठरवेल. काय करेल, एक प्रोसिजर ठरवेल प्रत्येक गावावाईज. म्हणजे गावातलं एखादं तळं असतं, एक नॅचरली पॉन्ड असेल आणि त्याच्यावर कोणाचाही मालकी हक्क नाहीये, तर त्यावेळेस काय करतो जिल्हाधिकारी, तर त्याच्यामध्ये कोणाला फिशिंग करायची असेल, फिशिंग करण्यासाठीचे हक्क कोणाला असतील, कोणत्या पद्धतीने असतील, तर ते रिच्युअल्स ठरवली जाते आणि त्याची नोंद केली जाते आणि त्या नोंदला तो जो रेकॉर्ड असतो, ही जी रेकॉर्ड असते ना, त्या रेकॉर्डलाच काय म्हणतात, वाजिब उल अर्ज. ठीक आहे, हे दोन कन्सेप्ट कळाले इथे. रेकॉर्डच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत ह्या. एक असतं निस्तार पत्रक, आपण रेकॉर्ड मध्ये बघतोय बघा, भूमी अभिलेख जो आपला सिलेबसचा पार्ट आहे, त्या भूमी अभिलेखामधला एक रेकॉर्ड जो असतो, एक निस्तार पत्रक नावाचा रेकॉर्ड असतो. ओके, निस्तार पत्रकावर काय करतात की जे काही निस्तार पत्रकामध्ये काय करतात की बाबा लोकांना काही अधिकार दिलेले असतात आणि मग ते अधिकार कोणत्या अटी आणि शर्तीवर दिलेले असतील, मग ते कोणकोणत्या प्रकारचे अधिकार, त्या जमिनीवरची मुरुम असेल, वाळू असेल, माती असेल, ती करण्याच्या बाबतीमधला जो अर्ज असतो तो निस्तार पत्रकामध्ये दिलेला असतो. आणि दुसरा असेल की एखादी पाणवठ्याची जमीन असेल आणि त्या पाणवठ्याच्या जमिनीमध्ये ती मच्छीमाराचे हक्क कोणत्या पद्धतीने दिले जातील, पाटबंधाऱ्याचा हक्क, येण्या जाण्याचा हक्क किंवा वहिवाटीचा हक्क जो असेल, म्हणजे ती जमीन असेल ती कोणत्या पद्धतीने कोणाला द्यायची त्या संदर्भातचा हक्क, त्याच्यासाठीचा एक जो फॉर्मॅट आहे, जी एक रीत ठरवली जाते, त्याला काय म्हणतात, वाजिब उल अर्ज. एकदम युनिक नाव आहे, वाजिब उल अर्ज, सेक्शन 165. ओके, ऍक्च्युली इथे सांगताना थोडंसं माझ्याकडे हे झालं की हे जे निस्तार पत्रक आहे ना, याच्यावर ही ऍक्च्युली गव्हर्नमेंट लँड आहे. निस्तार पत्रक ही गव्हर्नमेंट लँड आहे आणि हे जे वाजिब उल अर्ज दिलं जातं, जी गव्हर्नमेंटची लँड नाहीये, कोणाच्याच नावाची लँड नाही, हे करेक्शन करून घ्या, सॉरी. जे विस्तार पत्रक आहे ती गव्हर्नमेंटची लँड आहे आणि ती गव्हर्नमेंटच्या लँडवरची जी समजा लाकूड, सरपण, इमारती, त्याच्यावरचं उत्पन्न असेल, त्याच्यावरची वाळू, माती या संदर्भातले जे काही असतं ते सगळं त्याची नोंद निस्तार पत्रकामध्ये केलेली असते. आणि वाजिब उल अर्ज बाबतीमध्ये की जी कोणाच्याही नावे नाहीये किंवा गव्हर्नमेंटच्याही नावे नाहीये, एखाद्या लोकल ऑथॉरिटीच्या नावे नाहीये, त्या जमिनीच्या बाबतीमध्ये काय करायला हवं, त्या जमिनीतील किंवा त्या जमिनीवर जर पाणी असेल तर त्याबाबत मच्छीमारांना देण्याचे हक्क असतील, पाटबंधाऱ्याच्या बाबतीत हक्क असतील, त्या जमिनीवरून जाण्याचे हक्क असतील, त्या संदर्भातली जी रिवाज ठरवली जाते त्याला काय म्हणतात, वाजिब उल अर्ज. आय होप कळालं असेल, समजलं. आहात का, माझा आवाज येतोय, हो सर आहे. समजलं इथपर्यंत, हो, सर. समजलं. ओके, हो सर. लँड रेकॉर्डची जी हायरार्की आहे त्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण आज ज्या ज्या गोष्टी बघितल्या त्या समजल्या, कोणाला काही डाऊट आज ज्या गोष्टी बघितल्या आपण त्या. नो सर. ओके, त्यातले ऑक्युपंटचे क्लास बघितले आपण, जे की क्लासेस ऑफ पर्सन होल्डिंग लँड असतील, ज्यांनी काही भूधारणा धारण केली असेल, त्यातले मग तो भोगवटादार वर्ग 1 असेल, भोगवटादार वर्ग 2 असेल ह्या, किंवा मग तो शासकीय पट्टेदार कोणाचा असेल, म्हणजे प्रश्न जिथे जिथे फॉर्म होतात ना त्याच गोष्टी आपण बघितल्या आणि सिलेबस मध्ये पण त्याच गोष्टी मेन्शन केलेल्या, म्हणजे जमिनीचे वर्ग आणि प्रकार असतील, त्याचा वापर असेल, आपण वापर आणि बदलासंबंधी प्रक्रिया कोणकोणत्या संदर्भात, त्याच्यामधलं ते ज्या गोष्टी बघितल्या की बाबा सिंपल मध्ये सुरुवातीला 7 दिवसाच्या आत त्यांनी ते अॅक्नॉलेजमेंट दिली पाहिजे, 90 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट लावला पाहिजे आणि तो रिझल्ट लावल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत म्हणजे त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे ते तहसीलदाराला कळवलं पाहिजे. त्याच्यानंतर महसुलाचं निर्धारण, त्याच्यामध्ये फक्त सेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. जमाबंदी म्हणजे काय ते बघितलं आपण, आणि लँड रेकॉर्ड मधली हायरार्की कोणत्या प्रकारची आहे आणि त्यातल्या लँड रेकॉर्डच्या बाबतीमधले जे आहे
उद्या आपण मी तुम्हाला एक सातबाराचा प्रकार दाखवतो. ऍक्च्युअल मधला सातबारा कसा असतो त्याच्यावर कोणकोणत्या आपण ज्या गोष्टी शिकलोय. ओके, हे सगळं झाल्याच्या नंतर त्या गोष्टी शिकलोय की त्याच्यामध्ये त्याचा कसा उपयोग आहे, त्याच्यात कसे कसे नाव दिलेले आहेत. ओके, आणि उद्या जे शेवटचा आहे सिलेबस मधला आपला शेवटचा पॉईंट जो आहे तो आहे की अपील आहे, त्याचे रिव्ह्यू असतील, त्या संदर्भातल्या तरतुदी आपण बघणार आहोत. ओके, ठीक आहे. काही डाऊट कोणाला? एवढ्या स्पीडने ठीक आहे? इज इट ओके का अजून फास्ट होत आहे? नाही सर, बरोबर आहे. ओके, ठीक आहे, बरोबर आहे सर. चालेल. तर उद्या हाफ सेक्शन मध्ये संपेल ते, आणि उरलेल्या हाफ सेक्शन मध्ये आपण पुन्हा पहिल्यापासून रिवाइज करू. तर उद्या मी डेफिनेटली प्रयत्न करेन की ते एकाच पेजवर कसा सगळ्या गोष्टी बसवता येतील, म्हणजे ते आपल्याला रिवाइज करायला एकदम सोपं जाईल. ओके, चालेल. हो सर. थांबायचं आता. ओके, चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू सर. बाय Thank you, सर. sir. Thank you, sir. Good night. ओके ओके, गुड थँक्यू नाईट. सर. गुड नाईट सर. समजत नसेल तिथे सांगा बरं मला, म्हणजे मला स्वतःहून काही कळणार नाही की तुम्हाला समजतंय नाही समजतंय. कुठे फास्ट असेल तर बिंदास्तपणे की सर फास्ट होतंय पुन्हा सांगा, ते आहे. हो आपण सर. 2-3 वेळा कितीही वेळा घ्यायला तयार आहोत. तुम्हाला समजणं सगळ्यात महत्वाचं. कायद्याची भाषा आहे थोडीशी किचकट आहे, त्याला एकदम सोप्या सोप्या भाषेत कसं आपल्याला समजून घेता येईल ते आपण प्रयत्न करू. ओके, हो सर. चालेल. चलो, गुड नाईट. गुड नाईट सर. बाय सर.